नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद। निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर पहा, योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना केली। विद्यार्थी मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अजून कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या? तर पहा, विधवा विवाह उत्तेजक मंडळी ही संस्था स्थापन केली कोणी? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी। कधी? 31 डिसेंबर 1893। त्यानंतर अनाथ बालिकाश्रम स्थापना केली कोणी? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी। कधी? 14 जून 1896। कोणत्या ठिकाणी? तर पुणे या ठिकाणी। विद्यार्थी मित्रांनो, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? लगेच उत्तर यायला पाहिजे, महर्षी धोंडो केशव कर्वे। त्यानंतर महिला विद्यालयाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी। कधी केली? 1907। कोणत्या ठिकाणी? तर हिंगणे या ठिकाणी। ओके। त्यानंतर निष्काम कर्ममठ 4 नोव्हेंबर 1908। महिला आश्रम 1915। महिला विद्यापीठ 3 जून 1916। कोठे? पुणे या ठिकाणी। अध्यापिका विद्यालय 1917 मध्ये। महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ 1935 मध्ये। त्यानंतर पहा, समता संघाची स्थापना केली कधी? 1944 मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, लिहून ठेवा, समता संघाची स्थापना कोणी केली? असा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये 20 वेळापेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारला गेला आहे। तर लक्षात घ्या, समता संघ स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे। कधी केली? 1944। त्यानंतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कधी? 14 जून 1946। विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही तुम्हाला माहिती सांगितलेली आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? अनाथ बालिकाश्रम, त्यानंतर निष्काम कर्ममठ, त्यानंतर समता संघ। पहा, या तीनही मुद्द्यांवर खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे। लगेच लिहून ठेवा, अनाथ बालिकाश्रम, निष्काम कर्ममठ आणि समता संघ स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे। पुढील प्रश्न पहा, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, या रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर पहा, 1 एप्रिल 1935। साल लक्षात ठेवा, महिना लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा, 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँकेची स्थापना। देश आहे आपला भारत देश आणि चलन कोणतं आहे? रुपया। ओके। पुढील प्रश्न पहा, कॉफीमध्ये डॅश डॅश असते, काय असते? पर्याय पहा, ॲस्कॉर्बिक आम्ल, फॉर्मिक आम्ल, कॅफेन आणि लॅक्टिक आम्ल। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे कॅफेन। कॉफीमध्ये कॅफेन असते। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे ॲस्कॉर्बिक आम्ल। आता नेमकं ॲस्कॉर्बिक आम्ल हे कशामध्ये असतं ते आपल्याला माहिती पाहिजे। तर लक्षात घ्या, ॲस्कॉर्बिक आम्ल जे काय असतं हे व्हिटॅमिन सीचं रासायनिक नाव असून ते काय असतं? लिंबूवर्गीय फळांमध्ये असतं। लक्षात ठेवा, जे काही लिंबूवर्गीय फळे असतात त्यांच्यामध्ये ॲस्कॉर्बिक आम्ल असतं। आता या ठिकाणी दुसरा पर्याय आहे फॉर्मिक आम्ल। आता फॉर्मिक आम्ल कुठे असतं? तर ज्या काही मुंग्या असतात त्या मुंग्यांच्या डंखामध्ये फॉर्मिक आम्ल असतं। कोणतं आम्ल? फॉर्मिक आम्ल। त्यानंतर लॅक्टिक आम्ल कशात असतं? जे काही दुग्धजन्य पदार्थ असतात त्यांच्यामध्ये लॅक्टिक आम्ल असतं। उदाहरणार्थ दही। वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे की दह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आम्ल असते? उत्तर काय असणार आहे? लॅक्टिक आम्ल। ओके। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
पहिला पर्याय पहा 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक मलेरिया दिन हा 25 एप्रिल रोजी असतो. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन. बरोबर आहे का? बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन 29 एप्रिल. विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं कोणता पर्याय बरोबर आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर, सर्व बरोबर. पुढील प्रश्न पहा, विक्रम साराभाई प्रसिद्ध डॅश डॅश होते. कोण होते विक्रम साराभाई? तर योग्य उत्तर आहे शास्त्रज्ञ. विक्रम साराभाई प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. पुढील प्रश्न पहा, काटे या शब्दाचे लिंग कोणते? आता विद्यार्थी मित्रांनो, काटे आपण काय म्हणतो? ते काटे. ते म्हणजे काय आलं? नपुंसक लिंग. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी साहित्यिक व त्यांची टोपण नावे आपल्याला दिलेली आहेत. कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला विचारलं आहे. पहिला पर्याय पहा, यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी. विद्यार्थी मित्रांनो, यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी या टोपण नावाने ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व. विद्यार्थी मित्रांनो, छोटा गंधर्व या टोपण नावाने सौदागर नागनाथ गोरे यांना ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, श्रीपाद नारायण राजहंस बालगंधर्व. विद्यार्थी मित्रांनो, बालगंधर्व या टोपण नावाने श्रीपाद नारायण राजहंस यांना ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, विष्णू वामन शिरवाडकर ग्रेस. विद्यार्थी मित्रांनो, ग्रेस या टोपण नावाने विष्णू वामन शिरवाडकर यांना ओळखले जाते का? तर नाही. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला काय विचार आहे? कोणता पर्याय चुकीचा आहे? तर 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. तर विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते आणि ग्रेस या टोपण नावाने माणिक शंकर गोडघाटे यांना ओळखले जाते. लक्षात ठेवा, विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते आणि माणिक शंकर गोडघाटे यांना ग्रेस या टोपण नावाने ओळखले जाते. लगेच लिहून ठेवा, वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. तर पहा, या ठिकाणी आपलं काय विचारलं आहे? चुकीचा पर्याय कोणता आहे? तर 4 नंबर पर्याय आपला चुकीचा होता. ओके. पुढील प्रश्न पहा, पाण्याचे वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू करण्यात आले? पाण्याचे वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू करण्यात आले? योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय पुरंदर. पुरंदर. अर्धचंद्र देणे म्हणजे काय? अर्धचंद्र देणे म्हणजे काय? योग्य उत्तर आहे हकालपट्टी करणे. अर्धचंद्र देणे, हकालपट्टी करणे. पुढे पहा, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? योग्य उत्तर आहे 1919 खिलाफत चळवळ सुरू झाली. पुढे पहा, पिकत घातलेल्या आंब्याची डॅश डॅश थप्पी, अढी, पुंजका, गाथण काय असते? पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? तर अढी असते. काय असते? अढी. पुढे पहा, खालीलपैकी कोणता घाट मुंबई ते पुणे मार्गावर आहे? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. मुंबई ते पुणे मार्गावर कोणता घाट आहे? योग्य उत्तर आहे बोरघाट. कोणता घाट आहे? बोरघाट. पुढे पहा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पितळ हा धातू कशापासून तयार करतात? कशापासून तयार करतात? तर पहा, तांबे अधिक जस्त. लक्षात ठेवा 3 नंबर पर्याय. पितळ हा धातू कशापासून तयार करतात?
तर तांबे आणि जस्त यापासून. आता विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात कसं ठेवायचं यासाठी एक ट्रिक्स आहे. काय ट्रिक्स आहे? पितळ म्हटलं की नाही, तर पिताजी काय म्हणायचं? पिताजी. पी म्हणजे पितळ, त म्हणजे तांबे आणि ज म्हणजे जस्त, असं लक्षात ठेवायचं आहे. पिताजी, पी वर्ण पितळ, त वर्ण तांबे आणि ज वर्ण जस्त. पुढील प्रश्न पहा. खाणे सुमारी या शब्दाचा सुयोग्य अर्थ सांगा. खाणे सुमारी. तर पहा, योग्य उत्तर आहे जनगणना. खाणे सुमारी म्हणजेच काय? जनगणना. पुढे पहा, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. राज्य सरकारचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी कोण असतात? राज्य सरकारचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी. योग्य उत्तर आहे महाधिवक्ता. पुढे पहा, सिंह या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, शार्दूल, मृगराज, मृगेंद्र यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, शार्दूल म्हणजे सिंह, बरोबर आहे. मृगराज म्हणजे सिंह, बरोबर आहे. आणि मृगेंद्र म्हणजे सिंह, बरोबर आहे. तीनही शब्द सिंह या शब्दाला समानार्थी आहे. लक्षात घ्या, शार्दूल, मृगराज, मृगेंद्र, सिंह हे सर्व शब्द एकमेकांच्या समानार्थी आहेत. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढे पहा, सुरेशने गाणी गायलेले असेल या वाक्याचा काळ ओळखा. सुरेशने गाणी गायलेले असेल, गायलेले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ल आला. ज्या असा ल तुम्हाला दिसला की समजायचं तो कुठला तरी पूर्ण काळ आहे. नंतर पुढे क्रियापद पाहायचं. असेल म्हणजे भविष्यकाळ आहे, म्हणजे काय? पूर्ण भविष्यकाळ. सुरेशने गाणी गायलेले असेल, योग्य उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ. पुढे पहा, पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात खालीलपैकी कोठे आहे? पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशामध्ये आपल्या कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे बुलंदशहर या ठिकाणी. बुलंदशहर. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे 2 जानेवारी 1961. लक्षात ठेवा, 2 जानेवारी 1961 महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.